हाय, मी निधी पाटील. मी शिरीषा पाटील. हाय. आम्ही आता निघालोय मुंबईसाठी गणपती बाप्पाचे दर्शन करायला. हा जो एकदा आपला वर्षातून सण येतो गणेश चतुर्थीचा. सो तुम्ही पण आमच्या जोडीला गणपती बाप्पाचे दर्शन करा. कंटिन्यू राहा. लेट्स गो. आता आम्ही ट्रेनमध्ये आहोत आणि आता पोहोचूच लवकरच पोहोचू. माझे किती 10:45 झालेत. खूप लवकर निघालो होतो आम्ही आणि आता चालू प्रभादेवीला कधी पण ट्रॅव्हल करताना तिकीट पहिला घ्या. तिकीट नाही घेतले मग असं होईल, मग फाईन भरा. फाईन भरायला लागते. आता प्रभादेवीला पोहोचली जातोय आणि आता काय ऑटोची बघली. लेट्स सी. प्रभादेवी चांगलं आहे. आता ऑटो कुठून नाही माहितीये का तुला? काय शेअरिंग मध्ये नाही, इथे ऑटो नसणार, इथे टॅक्सी असतात. हा डायरेक्ट सिद्धिविनायकच बोलूया ना. बट आता कुठून टॅक्सी कडून आहे तो बोलतोय चालत चालत वॉकिंग वर आहे. मग आपण वॉकिंगच जाऊया ना. स्ट्रेटच आहे रे. स्टेशनचा स्ट्रेट ना. चप्पल इथे ठेवते पुढे स्टँडवर. इथेच ठेवूया चप्पल. ते घेतलं असं तरी चांगलं होतं. कोणतं? दुर्वा. ठीक आहे, चल आता काय. किती लांब आहेत बोलले? आलं का? हा 100 रुपीजवाला पास आहे. इकडे अजून एक फ्रीची सुद्धा लाईन आहे, पण तिकडे खूप जास्त टाईम जाणार होतं म्हणून आम्ही पास घेतला आणि आता दर्शन घेतो. दर्शन झालेलं आहे. किती काहीतरी सांग ना भगवानबद्दल काहीतरी बोल. इथे सिद्धिविनायकचं मंदिर आहे. ते मुंबईमधलं सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. इकडे सर्वांचं मनोकामना पूर्ण होतात आणि हे जे मंदिर आहे ते एक नवरा बायकोच्या जोड्याने बांधले. त्याचं नाव होतं लक्ष्मण विठू आणि देवबाई पाटील. त्यांना मुलं नव्हतं. तर एका देवबाई पाटीलच्या स्वप्नामध्ये गणपती बाप्पा आलेले आणि त्यांनी असं सांगितलं का तू मंदिराची स्थापना कर आणि तुझ्या मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होईल. तर त्यांनी कसं केलं तसं त्यांच्या स्वप्नामध्ये आलेलं आणि त्यांची कोणाच्या स्वप्नात आलेलं? देवबाई पाटील त्यांच्या स्वप्नामध्ये आलं. गणपती बाप्पांनी स्वतः सांगितलं त्यांना. त्यांनी हे मंदिर बांधलं ह्या आशेने की जे दुसऱ्या बायका त्यांच्या सुद्धा मनोकामना इकडे ज्यांना मुलं पाळलं नाही त्यांना मुलं पाळलं. कितना टाइम लगेगा लगता है मैडम? टाइम को लगता है ट्रैफिक यात एक दाखवतो अजून दाखवत 10 मिनिटं तरी दाखवतात अजून. बापरे, ये रोज का ट्रॅफिक होता है की
तो शनिवार को तो इतना ट्रैफिक नहीं रहेगा मैडम, लेकिन आज कहीं गणेश उत्सव को। हाँ और लालबाग के दर्शन के लिए बहुत बड़ी लाइन होती है क्या? मैडम, आज लाइन जो है इससे पहले किया होता तो 2 घंटे में दर्शन होता। अभी जो मैं भाड़ा छोड़ा ना वो लाल बाग से ही आया, बोला कि रात को लाइन लगाएगा, अभी जाके सीधी भी नहीं करना चाहता है। क्या है ना, दिन में वीआईपी लोग भी आ जाते हैं ना, तो आंगनबाड़ी का रोक देते हैं, वो तकलीफ होता है। और रात में उन लोगों का वो नहीं रहता तो फटाफट रखा जाता है। आता आम्ही आलो इकडे मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला. तुम्ही पण आमच्या जोडीला दर्शन घ्या फक्त. इथे पण पास आहेत प्रतिनिधी. पास कितीचा आहे विचार? काय डिफरन्स काय आहे बाय द वे? आता तुम्हाला पाचवी फटाफट दर्शन होते. फटाफट दर्शन होते. बघूया आता फटाफट किती फटाफट दर्शन भेटणार आहे आपल्याला. चल 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 पुढे चल पुढे चल. त्यांना पास दाखव आणि चल आतमध्ये. मला दे माझा पास दे. मला माझा पास दे. अरे गेट बंद केला. या साईडून ना सगळ्यांनी, या साईडून या ना. ए लेडीज इथून. ए जेंट्स मध्ये कुठे चालली? नाही ग. चल चल हवा खाऊ नको जास्त. चल मी काय बोलते निधी, आता ही देवळातून आहे का एंट्री? महाकालचं देव. पण इथून का लाईन ठेवले? शंकराचं आणि गणपती बाप्पा. चांगलं आहे हे, चांगलं आहे. अजून किती होईल? जत्रा लागली वाटते इथे पूर्ण. सरळ रस्ता बघा.
डाव्या बाजूला सरळ गेलात ना ब्रिज ब्रिज खाली उतरलं की कोणाने तुम्हाला त्या दिवशी चिंतामणी म्हणजे लालबागपर्यंत चिंतामणी तेजुका सगळं करू शकतो चिंतामणी असं करत करत ठीक आहे मग तेजुकापासून घेतो ना तेजू काय करा राजाचं तर दर्शन करा ना तेजू काय करा तेजू काय करा सरळ जा कारण राजाला पण जाणार नाहीये त्याच्या समोर तेजू त्याच्या सोडून सरळ सरळ जा तिथे विचारा कोणाला चिंतामणी आणि 10 मिनिटावर थँक्यू. मुंबईच्या राजासमोरच इथे राजा तेजुकाया चं दर्शन घेऊया. लेट्स गो. इथे पण पास असणार ना. चला बघूया काय सीन आहे. काय बघतो 20 रुपये आणि कुठे आहे ही कोणती लाईन आहे. पास पाणी आणि ही साधी. ए चल इथे आता झाली लाईन. मी तुला सांगत होती ते स्वतः बोलले पास वाली नव्हतं. दिसते लिहिले पासची रांग पुढे चालले. लालबागच्या राजाचं दर्शन होऊ नाही शकलं. खूप गर्दी होती. तो आता आम्ही चिंचपोकलीचा चिंतामणी दर्शन करायला आलो आणि आपण किती दर्शन आता झाले बाप्पांचे. आता हा चौथा हा ओके. तरी पण कोणते कोणते झाले दर्शन बाप्पांचे आपण घेऊन. तो मुंबईचा महाराजा आहे त्याच्यानंतर तेजुकायाचं केलं त्याच्यानंतर असं म्हणजे नॉर्मल मंडल गणपती होता त्याचे दर्शन केले आणि आता आम्ही आलो तेजुका चिंतामणीचं दर्शन करायला आणि लालबागचं दर्शन घेऊन. हा आता खूप गर्दी होती. खूप म्हणजे एवढी गर्दी होती तिथे सांगतात 4-5 तास जातील लाईनीमध्ये राहिला. नाही थांबू शकत घरी सुद्धा जायचं तर घरात उभं नाही करणार आम्हाला. चला लेट्स गो. आता कुठे जायचं आपल्याला. चिंतामणीचं दर्शन कोणतरी VIP आलं ना वाटतं. यांना पण लाईनीत बॉडीगार्ड बघ कसे धावताय ते बघ. निधी कोणाचे तुझे बॉडीगार्ड. अरे पुढे गेले. अरे निधी पाटील इथे आहे. पुढे कुठे चालले तुम्ही. आता सर्व बाप्पांचे दर्शन झाले. आता फक्त बाकी आहे काल चौकीचा राजा. तिचे हे पागल चाले. जबरदस्ती हा मारून जबरदस्ती. इथून गणपती गेला.
तो आता आम्ही बल्लाळेश्वर बालगणेशाचं दर्शन केलं. हो आणि समोरच काल चौकीचं महागणपती आम्ही दर्शन घेतलं आणि तिथूनच समोर आम्ही इथे बल्लाळेश्वरचं दर्शन केलं. मुंबईमध्ये फिरतो इथं मुंबईचा वडापाव मस्ट. क्षितिजा काय खाते? वडापाव खूप आवडतो ना तुला वडापाव? मग आपल्यातल्या बघा वडापाव. वडापाव काय खाते? आवळा. आवळा. तुला वडापाव नको आवला खायला. डाईट वर आहे मॅडम, डाईट वर आहे. आवला बघा आवला. कोणाला हवाय का मस्त टेस्टी. दीदी गर्दी बघ. सुटले ना आता सर्व घरी चालले. आणि आपण फिरून घरी चालले. हो चल बाप्पाचे दर्शन घेऊन घरी चालले. हो. मुंबईची धावपळ. या निवडणुका लक्ष असू द्या. प्रकरण क्रमांक 3च्या किनाऱ्यापासून दूर राहा. गर्दी खूप आहे. गर्दी नाही आहे बरं. आणि सो अशा प्रकारे सर्व बाप्पांच्या दर्शनात झालेलं आहे. कसं वाटतं मी तुला सर्व बाप्पांचं दर्शन घेऊन? छान दर्शन भेटलं. हा. असं नाहीये का कोणत्याही बाप्पाचं दर्शन भेटलं नाही गर्दीमध्ये किंवा नाही असं काहीच नाही. खूप मस्त गर्दी दर्शन पण भेटलं. होती तरी पण ठीक आहे ना. पण तरी पण दर्शन खूप छान झालं. दर्शन तर करायचंच होतं. हा आणि झालं खूप छान. किती वाजले दादा? आता 8 वाजून 8 मिनिटं झाले. घरातून आपण किती वाजता निघालेलो? 9ला आम्ही घराच्या बाहेर निघालो. 9ला घरातून बाहेर निघालेलो आणि आता वाजले 8 झालेत. तर कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.